इराण आणि इस्रायल युद्धाचा परिणाम आता महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणामध्ये होतोय। एलपीजीची टंचाई या ठिकाणी पाहायला मिळते आणि याच टंचाईमधून पुण्यामध्ये स्मशानभूमी देखील आता बंद ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। गॅस टंचाईचा परिणाम आता पुण्यातील अंत्यसंस्कार व्यवस्थेवर दिसून येतोय। सदाशिव पेठ परिसरातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये गॅसवर चालणाऱ्या दाहिन्या सध्या बंद ठेवण्यात आल्या, कारण गॅसचा पुरवठा थांबलाय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गॅस कंपन्यांनी घरगुती सिलेंडर वापराबाबत निर्बंध लागू केले आहेत। एका महिन्यापूर्वी घेतलेल्या सिलेंडरनंतर दुसरा सिलेंडर देऊ नये अशा सूचना देण्यात आल्या होत्या आणि तसेच काही ठिकाणी सुद्धा व्यावसायिक सिलेंडरच्या वितरणावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत। कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योग क्षेत्रावर याचा परिणाम होतोय। काही ठिकाणी कमर्शियल सिलेंडरच्या पुरवठ्यावर तात्पुरती मर्यादा घालण्यात आल्यामुळे व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना या ठिकाणी करत असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान यामध्ये काहींचं आर्थिक नुकसान देखील होत असल्याचं पाहायला मिळतंय। सोबतच गॅस एजन्सीकडे वेळेवर सिलेंडर मिळत नाही आणि अशा तक्रारी सुद्धा आता काही नागरिकांनी केल्या। पुण्यात कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत अचानक 150 ते 200 रुपयांची वाढ झाली आहे आणि यामुळेच हॉटेल व्यावसायिकांना सुद्धा याचा मोठा फटका बसतोय। गॅस टंचाईचा परिणाम महत्त्वाचं म्हणजे या अंत्यसंस्कार व्यवस्थेवर सुद्धा झाल्यामुळे आता नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय। दरम्यान सामान्य कुटुंबावर याचा आर्थिक भार पडत असल्याचं पाहायला मिळतंय। गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे सामान्य कुटुंबावर आर्थिक भार वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे हा दर कधी सुरळीत होणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय।